नमस्कार. वृषभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी 2026? पहिल्याच आठवड्यामध्ये बुध ग्रह तुमच्या कर्मस्थानामध्ये प्रवेश करत आहे, की ज्या ठिकाणी अगोदरच वाट बघत आहेत राहू महाराज. याचा परिणाम म्हणजे आपल्या कामामध्ये वेग वाढणार आहे, आपली कल्पकता, आपला स्मार्टनेस हा वाढणार आहे. IT क्षेत्र, मीडिया, मार्केटिंग, ट्रेडिंग, कन्सल्टन्सी, ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी येत आहे. अचानक नवीन ऑफर येऊ शकते, एखादा प्रोजेक्ट मिळू शकतो, क्लायंट किंवा प्रमोशन मिळू शकतं. असामान्य यश देणारा हा काळ आहे, पण शॉर्टकटचा मोह आपण टाळला पाहिजे. तुमचे बोलणे, सादरीकरण, भाषणशैली लोकांवर प्रभाव टाकणार आहे. वरिष्ठ अधिकारी, बॉस किंवा मोठ्या लोकांच्या संपर्कात आपण येण्याची शक्यता आहे. मात्र खोटे आश्वासन, चुकीची माहिती देणं आपण टाळलं पाहिजे, नाहीतर आपल्या इमेजला धक्का बसू शकतो. करिअरशी जोडलेले उत्पन्न वाढण्याची शक्यता या काळामध्ये आहे. कमिशन, डील, कंत्राटी कामातून पैसा चांगला मिळेल, पण राहूमुळे अचानक खर्च किंवा चुकीचा निर्णय सुद्धा होऊ शकतो. काळजी घेण्याची बाजू अशी आहे की अति चतुराई, ओव्हर स्मार्टनेस, ओव्हर कॉन्फिडन्स हा आपण टाळला पाहिजे. कायदेशीर कागदपत्रे, करार नीट वाचून करा. ऑफिसमध्ये पॉलिटिक्सपासून दूर राहा. 5 तारखेपासून आधुनिकतेची कास हा यशाचा योग आणणार आहे. नेटवर्किंग, मीडिया, टेक्नॉलॉजी, सोशल प्लॅटफॉर्म, ऑनलाईन व्यवसाय, फॅशन व्यवसाय यामध्ये भरभराट होणार आहे. तुमच्या कामाची दखल या काळामध्ये घेतली जाणार आहे. बॉस, वरिष्ठ, मोठे क्लायंट ह्या काळामध्ये प्रभावित होतील. क्रिएटिव्ह फील्ड, त्यामध्ये डिझाईन, ब्युटी पार्लर, आर्ट, मीडिया, सोशल मीडिया यासाठी उत्तम काळ येत आहे. स्त्री वर्ग, पार्टनर किंवा क्लायंटमुळे फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रमोशन, नवीन जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊ शकते. ऑफिसमध्ये नावलौकिक प्रसिद्धी वाढणार आहे. व्यवसायामध्ये नवीन डीलिंग, ब्रँडिंग, जाहिरातीत यश मिळणार आहे. ह्याच काळामध्ये कमाई वाढण्याची शक्यता आहे. कमिशन, लक्झरी प्रॉडक्ट, फॅशन, वाहन, रिअल इस्टेट संबंधी लाभ संभवतो. पण राहू असल्यामुळे अचानक खर्च किंवा चुकीचा करार होऊ शकतो. नातेसंबंधामध्ये, ऑफिसमध्ये एखादं आपल्या आजूबाजूला एखादं लव्ह अफेअर होऊ शकतं, आकर्षण निर्माण होऊ शकतं. हे सगळं गोपनीय ठेवा. पब्लिक इमेज वाढेल, पण स्कॅन्डलपासून सावध राहा. काळजी घेण्याचं कारण म्हणजे खोटं बोलणं, फसवणूक करणं, शॉर्टकट मार्ग निवडणं हे सगळं टाळा. कायदेशीर कागदपत्रे नीट तपासा. अहंकार किंवा दिखावा यापासून दूर राहा. 13 फेब्रुवारीपासून एखादी मोठी जबाबदारी, एखादा अधिकार किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. बॉस, अधिकारी, सरकारी अधिकारी, मोठ्या संस्थांशी आपला संपर्क येऊ शकतो. मीडिया, पॉलिटिक्स, सोशल मीडिया, IT क्षेत्र, कॉर्पोरेट, ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी जबरदस्त योग येत आहे. मात्र रवी राहूची युती असल्यामुळे अहंकार आणि त्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. मतभेद होऊ शकतात. इगो क्लॅशेसला सामोरं जावं लागू शकतं. 23 फेब्रुवारीपासून व्यवसायामध्ये मोठी डील, पार्टनरशिप घडून येऊ शकते. रवी, राहू, मंगळ हे 3 स्फोटक ग्रह एकत्र येत आहेत, त्यामुळे राग, अहंकार, संघर्ष अनुभवाला येऊ शकतो. ऑफिसमधली पॉलिटिक्स, कायदेशीर वाद, बदनामीचा धोका सुद्धा आपल्या वाट्याला येऊ शकतो. चुकीचा शब्द, चुकीची कृती आपलं आयुष्य बदलू शकते. ह्या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या मंडळींनी गणपतीची सेवा केली तर ती लाभदायक ठरेल. शुभम भवतु.